नमस्कार मित्रांनो, आज 1 ऑगस्ट 2024 सर्वात कमी एमबीबीएसचा कट ऑफ असणारं जे स्टेट आहे, तर त्या स्टेटचं माहितीपत्रक म्हणजेच इन्फॉर्मेशन बुलेटिन आलेलं आहे. काउन्सिलिंग प्रक्रिया नेमकी कोणत्या पद्धतीने होईल आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. तुम्ही जर समजा 162 मार्क्सच्या वर जर असाल, तर तुम्ही नक्कीच या स्टेटसाठी एमबीबीएस साठी ऍप्लिकेशन द्यायला पाहिजे. या स्टेटची काउन्सिलिंग तुम्ही करायला पाहिजे. स्टेटचं नाव आहे यूपी. उत्तर प्रदेशमध्ये एमबीबीएस साठी मागील काही वर्षापासून महाराष्ट्रीयन स्टुडंटचा जो फ्लो आहे तर तो खूप वाढलेला आहे. पण आता या स्टेटमध्ये यावर्षी जवळपास 4 कॉलेजेस नवीन आलेले काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आणि हे आपल्याला इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि जर समजा आपल्याला यूपीला एमबीबीएस करायचं असेल, 4.5 वर्षाची फीज असते आणि यानंतर आपल्याला 4.5 वर्षाची फीज पे करत असताना सुरुवातीला तर वेबसाईटला डिपॉझिट द्यावं लागतं की जे 2 लाख रुपये असतं. काउन्सिलिंग प्रक्रिया संपल्याच्या नंतर ते परत येतं. पण या दरम्यान जर समजा ते नियम यूपीचे तर ते आपल्याकडनं जर का फॉलो नाही झाले, तर आपलं 2 लाख रुपये भरलेलं डिपॉझिट जे आहे तर ते यूपी जप्त करू शकतं. तर त्यामुळं काउन्सिलिंग प्रक्रिया जर तुम्ही स्वतः करत असाल तर काळजी घ्या मित्रांनो. आणि जर समजा तुम्हाला या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आमच्या अकॅडमीची काही हेल्प लागत असेल तर नक्कीच तुम्ही आमची मदत घेऊ शकता, काउन्सिलिंग जॉईन करू शकता. कारण आता बघा, जर समजा आपण यूपीच्या विवरण पुस्तिकेचा म्हणजेच इन्फॉर्मेशन ब्राउचरचा जर का विचार केला, तर जवळपास 33 पेजचं हे पीडीएफ आहे आणि सगळे नियम या पीडीएफ मध्ये देण्यात आलेले आहे. आता यामध्ये सुरुवातीला तर अनुक्रमणिका तुम्हाला दिसते की कोणत्या पेजवर नेमकं काय दिलेलं आहे. सुरुवातीला काउन्सिलिंग प्रक्रिया फ्लो चार्ट आहे की जो पेज नंबर 3 वर आहे. त्यानंतर जे काय आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो एमबीबीएस बीडीएस ऍडमिशनसाठी, तर तो 4 नंबरच्या पेजवर देण्यात आलेला आहे. यानंतर आरक्षणचा जो पॉइंट आहे तर तो 5 आणि 6 नंबरच्या पेजवर आहे. पंजीकरण प्रक्रिया म्हणजे थोडक्यात हा जो शब्द आहे तर याला आपण इंग्लिशमध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणतोय, की हे नेमकं 7 आणि 8 नंबरच्या पेजवर देण्यात आलेलं आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी फक्त पीडीएफ मध्ये आपल्याला वाचताना कळतात. मागच्या वर्षीचे अनुभव आहे. वेबसाईटवर ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस खूप साऱ्या टॅब उपलब्ध होतात. कोणत्या ठिकाणी काय फिल करायचं, कोणत्या विंडोमध्ये काय टाकायचं, नंतर कन्फ्युजन खूप वाढतं. तर त्यामुळे नक्कीच आमच्याकडे जरी तुम्हाला काउन्सिलिंग करायची नसेल, जवळचा कोणी काउन्सिलर असेल तर त्यांच्याकडे तुम्ही जॉईन करू शकता. एमबीबीएसचा प्रश्न आहे, तुमचं वर्ष वाया जायला नको. 2 लाखांचा विषय, डिपॉझिट जप्त व्हायला नको. बघा आता जर समजा याला जर आपण व्यवस्थित बघितलं तर यामध्ये सुरुवातीला तर एक फ्लो चार्ट देण्यात आलेला आहे. फ्लो चार्ट मध्ये नेमकं काय आहे, तर नीट यूजी 2024 ची जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन होतील. रजिस्ट्रेशन कोणत्या मुलांनी करावे, कुठपर्यंत स्कोर असला म्हणजे आपल्याला अलॉटमेंट होईल, असा काही विषय नाही. दरवर्षीचा जो एमपीचा कट ऑफ आहे तर तो खूप लो असतो. तर त्यामुळं तुम्ही जर क्वालिफाय जरी असाल, 162 एवढा अदर स्टेट साठी क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी एमबीबीएस साठी तुम्ही यूपी स्टेट गव्हर्नमेंट जे यूजी काउन्सिलिंग जे तर ते ट्राय करायला पाहिजे. ओपन स्टेट आहे, पण जी कॉलेजची फीज आहे तर ती साधारण 10.5 लाख, 11 लाख, 14 लाख पर इयर पर्यंत जाऊ शकते. स्कॉलरशिप मिळेल का, तर अगोदर सांगतोय की यामध्ये स्कॉलरशिप हा जास्त विषय नाहीये. स्कॉलरशिपची गॅरंटी नसते, खात्री नसते मिळेलच म्हणून. बघा, रजिस्ट्रेशन करायचंय तुम्हाला, वेबसाईट दिलेली आहे, पण वेबसाईट तर तुम्ही गुगलला सर्च करून सुद्धा मिळवली असती. महत्वाचं आहे की यावर काउन्सिलिंग प्रक्रिया नेमकी पुढे आपल्याला ऍडमिशन होईपर्यंत करावी लागते. कॉलेज अलॉट होतं, जॉईन कसं करायचं, कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे, डीडी कसा काढायचा, या सगळ्या कामांची लिस्ट खूप मोठी असते. रजिस्ट्रेशन करणं, चॉईस फिलिंग करणं म्हणजे काउन्सिलिंग होत नसतं. हे काम तर तुम्हाला जवळचा एखादा सेतू केंद्रवाला सुद्धा करून देईल किंवा तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हे दोन्ही कामं करू शकता. पण महत्वाचं आहे की तुम्हाला 2 लाख डिपॉझिट भरायचे. त्यानंतर चॉईस फिलिंग ही कॉलेजच्या रँकिंग नुसार करायची. तुम्हाला नेमकं कोणतं कॉलेज अलॉट होतं तर त्या नोडल सेंटरवर तुम्हाला पोहोचायचंय. पण त्या अगोदर ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं यूपी गव्हर्नमेंटचं. ते जर फेल झालं तर रेड कलर मध्ये आपल्याला रिमार्क येतो. तर त्या रिमार्कचं नेमकं काय करायचं. असंख्य प्रोसेस आहे मधल्या काळामध्ये. फक्त रजिस्ट्रेशन केलं आणि चॉईस फिलिंग केल्या म्हणजे काउन्सिलिंग होत नसतं. आता बघा, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर काय करायचं, तर नंबर 2 ची पद्धत आहे, स्टेप आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशनचं डिपॉझिट पे करावं लागेल. आता रजिस्ट्रेशनचं जे डिपॉझिट आहे तर ते वेगळं आणि जे सिक्युरिटी मनी डिपॉझिट आहे तर ते वेगळं. रजिस्ट्रेशन डिपॉझिट हे तुम्हाला साधारण 2,000 रुपयापर्यंत पे करायचं काम पडू शकतं आणि जे सिक्युरिटी मनी आहे
तर ते 2 लाखापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पे करायचं काम पडू शकतं. आणि हे 2 लाख जे आहे, तर हे काउन्सिलिंग प्रक्रिया संपल्याच्या नंतर परत येतात. परत एकदा सांगतोय, की परत येतात पण केव्हा आपण जर यांच्या सगळ्या रूलचं, नियमांचं जर का पालन केलं, तरच हे परत येतात. तुम्ही जर कुठे चुकले, तर 2 लाख रुपये तुमचे जप्त होतील. आता यानंतर ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल यूपी गव्हर्नमेंटचं, म्हणजे यूपी नीट यूजी काउन्सिलिंगसाठीचं. आणि यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा एक मेसेज सुद्धा येईल. आता यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर सक्सेसफुल झालं, कुठलाही रेड मार्क जर नाही आला, तर तुम्हाला एक मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल. आणि या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही नेमक्या कितव्या नंबरला आहात, तर यावर तुम्हाला कॉलेज मिळतं का नाही, तर हे अवलंबून राहील. आता ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग करणार, तर हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा यूपी मध्ये येतोय. ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करतो आणि चॉईस लॉक करतो, एकदा जर तुम्ही चॉईस लॉक केल्या, तर त्या अनलॉक होत नाही. तर त्यामुळं जर चुकून जरी समजा तुमचं एमबीबीएस कॉलेज तुम्ही टाकायचं होतं आणि चुकून तुमच्या अचानक बीडीएस टाकलं गेलं, तर ते लॉक झालं, परत त्याला अनलॉक करता येणार नाही. आता यानंतर रिझल्ट येतो, म्हणजे थोडक्यात अलॉटमेंट होतात आणि अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आणि ऍडमिशनसाठी त्या ठिकाणी जायचं. आता हे होतं एंड ऑफ काउन्सिलिंग. पण हे सगळं यांनी पेज नंबर 3 वर दिलेलं आहे. खाली या ठिकाणी सिग्नेचर केलेल्या दिसतात. आता यानंतर आपल्याला जे पण यूपी साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तर तो या पेजवर दिलेला दिसतो, पेज नंबर 4 वर. आता हा जो रिझर्वेशनचा पॉइंट आहे, तर मुळात हा आपल्या स्टेटसाठी नाही, महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी नाही. कारण आपण सर्वच्या सर्व, तुम्ही एसटी मध्ये आहात, एससी मध्ये आहात, कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी असाल, तरी तुम्ही यूपी मध्ये अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये जाणार. थोडक्यात तुम्ही यूआर मध्ये जाणार, जनरल कॅटेगरीमध्ये जाणार. आता यानंतर हा जो मुद्दा आहे आरक्षणवाला, तर तो थोडा स्किप करतोय मी, कारण हा आपल्यासाठी नाही. पंजीकरण प्रक्रिया दिलेली आहे, तर तुम्हाला पंजीकरण करत असताना मी परत एकदा सांगतोय, की ही जी वेबसाईट आहे, तर ही वेबसाईट तुम्हाला गुगलला सर्च करून सुद्धा मिळेल. पण तुम्ही घरी रजिस्ट्रेशन करू शकता, एखाद्या कॉम्प्युटर सेंटर वाल्याकडनं पण करून घेऊ शकता. पण फक्त रजिस्ट्रेशन करणं, चॉईस फिलिंग करणं म्हणजे काउन्सिलिंग होत नाही. ओके. या दरम्यान एक सांगतोय, जिजाऊ अकॅडमीचा ऍप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर डाउनलोड केलं नसेल, तर नक्की डाउनलोड करा. त्यामध्ये सुद्धा एक जी काउन्सिलिंग आहे ऍपची, तर त्याचं एक टॅब उपलब्ध करून दिलेली आहे. तो एक कोर्स लॉन्च केलेला आहे. बघा, आता जर समजा आपण बघितलं, की यूपी मध्ये रजिस्ट्रेशनची फीस किती लागेल, तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का पहिला आणि दुसरा राऊंडचं रजिस्ट्रेशन करत असाल, तर जवळपास तुम्हाला 2,000 रुपये लागतात रजिस्ट्रेशनसाठी. आणि जर समजा तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंड, म्हणजे थोडक्यात त्यांचा जो नंतरचा राऊंड होतो, चौथा राऊंड, तर त्यामध्ये जर तुम्हाला काउन्सिलिंग करायचं असेल, तर तुम्हाला 1,000 रुपये परत पे करावे लागतील. म्हणजे थोडक्यात अगोदरचे 2,000 रुपये हे पहिला, दुसरा आणि तिसरा राऊंड साठी असतील. जर तुम्हाला सीट नाही मिळाली, तर तुम्हाला स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजे चौथ्या राऊंडचं काउन्सिलिंग करावं लागेल. आणि यासाठी परत तुम्हाला 1,000 रुपयांचं डिपॉझिट त्या ठिकाणी द्यावं लागेल. आता यानंतर जे पण आपण रजिस्ट्रेशनची जी फीज आहे, तर ती नॉन रिफंडेबल आहे. तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. आमच्या सुद्धा यूपीच्या काउन्सिलिंग सुद्धा सध्या सुरू आहे. पण आम्ही काही लिमिटेड ऍडमिशन घेतो, लिमिटेड स्टुडंट घेतो आणि ते सगळं क्लोज करून टाकतो. तुम्हाला जर यूपी काउन्सिलिंग करायचं असेल, तर नक्की तुम्ही 84 59 81 89 23 या नंबरला यूपी काउन्सिलिंग असा मेसेज करा. तुम्हाला रिप्लाय दिला जाईल, सगळे डिटेल्स शेअर केले जातील. तुम्ही जर अगोदरच आमच्या पेड रजिस्टर्ड ग्रुपमध्ये असाल, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. आपण यूपीची वेगळी काउन्सिलिंग फीस घेतो, ती फीस पे केली की लगेच तुमचं काउन्सिलिंग स्टार्ट होऊन जाईल. आता बघा, यामध्ये जर आपण समोर बघायला गेलो, तर हे धरोहर धनराशी म्हणजे काय, तर डिपॉझिट. तर डिपॉझिट किती लागणार, आता हे जे आहे, तर हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे, तर हे सोडून द्या. तुम्हाला हे जे निजी क्षेत्र के मेडिकल कॉलेजेस आहेत, 2 लाख रुपये डिपॉझिट लागणार. आणि हे जे 1 लाख आहे, तर हे बीडीएस साठी आहे. तुम्हाला जर बीडीएस करायचं असेल यूपी मध्ये, तरच आहे. पण जर बीडीएस करायचं असेल, तर आपल्याकडे एमपी भोपाळमध्ये चांगले पर्याय उपलब्ध आहे. 2 लाख पर इयर फीजवर तिकडे सुद्धा ऍडमिशन होते. तुम्ही क्वालिफाय असले पाहिजे, 162 मार्क्सच्या वर तुमचे मार्क्स असले पाहिजे आणि सोबतच तुमचा पीसीबी हा 150च्या वरती असला पाहिजे. आता बघा, जर समजा आपण एक विचार केला, 2 लाख आपण भरले, ही सगळी प्रक्रिया सुरू करून दिली आणि नंतर कॉलेजचे चॉईस फिलिंग केले. आता जे पण चॉईस फिलिंग आपण करतो, तर मेरिट लिस्ट नुसार अलॉटमेंट होते आणि हेच या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. कुठलाही एखादा व्यक्ती, या ठिकाणी मी एजंट म्हणतोय, कुठलाही एखादा व्यक्ती एजंट जर तुम्हाला असं सांगत असेल, की आम्ही तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन 100% मिळवून देतो, तर याच पीडीएफ मध्ये इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये स्पष्ट दिलेलं आहे, की तुमचं जे पण अलॉटमेंट होणार आहे, तर ते ऑनलाईन होणार. तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार,
तुम्हाला चॉईस फिलिंग करावं लागणार. कुठल्याही प्रकारचं डायरेक्ट ऍडमिशन युपी मध्ये होणार नाही. तर त्यामुळं विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा पूर्णपणे तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला ठराविक कॉलेज सांगितलेलं आहे आणि त्याच कॉलेजमध्ये तुमची ऍडमिशन करून देऊ असं जर कोणी बोलत असेल तर कितपत विश्वास ठेवावा हा व्हिडिओ बघून सविस्तर बघून नंतर तुम्ही विचार करू शकता. आमच्याकडे जर काउन्सिलिंग करत असाल तर आत्ताच एक मुद्दा क्लिअर करतो. तुम्हाला मिळणारं कॉलेज हे तुमच्या स्कोअरनुसार असेल, तुमच्या मेरिट लिस्टनुसार असेल. आम्ही ठराविक कॉलेज मिळवून देतो असं कधी कुणालाही सांगत नाही. ओके, आता बघा यामध्ये काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे तर ती एक्सप्लेन केलेली आहे. जसं की समजा प्रथम चक्र की काउन्सिलिंग, यामध्ये पहिला जो राऊंड आहे तर मागच्या वर्षी काय व्हायचं, जर कॉलेज मिळालं तर ते घ्यावंच लागायचं. पण यावर्षी थोडा बदल केलेला आहे. प्रथम चक्र की काउन्सिलिंग मध्ये फ्री एक्झिट नावाचा प्रकार आलेला आहे. आता हे नेमकं काय असतं? फ्री एक्झिट मीन्स तुम्हाला जर कॉलेज नाही आवडलं तर तुम्ही ते कॉलेज फ्री एक्झिट मध्ये जाऊ देऊ शकता. तुमचे 2 लाख रुपये जप्त होणार नाही. मागच्या वर्षी काय व्हायचं, फर्स्ट राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घेणं गरजेचं होतं, कंपल्सरी होतं. जर कॉलेज नाही घेतलं तर तुमचे 2 लाख रुपये जप्त व्हायचे. यावर्षी पहिला राऊंड फ्री एक्झिट आहे. बघूया दुसऱ्या राऊंड बद्दल. तर दुसऱ्या राऊंड मध्ये जर आपण काळजीपूर्वक हे वाचलं तर दुसऱ्या राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते घ्यावंच लागणार. थोडक्यात हा राऊंड फ्री एक्झिट नसणार. ओके, यानंतर तिसरा राऊंड सुद्धा होणार आणि यानंतर एक स्टे वॅकन्सी राऊंड जो आहे तर तो होणार. बघा स्टे वॅकन्सी राऊंड, स्टे वॅकन्सीसाठी परत एकदा नव्यानं 1,000 रुपयाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. पण यापैकी कुठलाही राऊंड हा ऑफलाईन होणार नाही, कॉलेज लेवलला होणार नाही. हे सगळे राऊंड ऑनलाईन होतील. म्हणजे ज्या पण सीट्स वॅकंट राहतील शेवटच्या राऊंड पर्यंत, स्टे वॅकन्सी पर्यंत, तर हा राऊंड सुद्धा ऑनलाईन असेल. त्यामुळं कुणी जर तुम्हाला चुकीची माहिती देत असेल तर बघा विश्वास ठेवायचा का नाही, कारण हे सगळे पॉईंट तुमच्या समोर आहे. 10 नंबरच्या पेजवर स्टे वॅकन्सी राऊंड ऑनलाईन होणार आहे. कुठल्याही प्रकारचं ऑफलाईन काउन्सिलिंग युपी मध्ये होणार नाही. नवीन असाल सबस्क्राईब करा. ऍप जर डाउनलोड केलं नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. युपीचं काउन्सिलिंग करायचं असेल तर नक्की व्हॉट्सअपला युपी काउन्सिलिंग असा मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय मिळेल. ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंग फीज वगैरे सगळं पे करून स्क्रीनशॉट पाठवणार आपण हे सगळं काउन्सिलिंग समोर नेऊ शकतो. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके.